नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी आरोग्य धनसंपदेसाठी काम करतो. आरोग्य धनसंपदेचे व्हिडिओ आम्ही जास्तीत जास्त मध्यमवर्गीय लोकांपर्यंत, आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि माझी नम्र विनंती आहे शेतकरी बांधवांना की दादांनो, आजच आरोग्य पॉलिसी काढून ठेवा. आरोग्य पॉलिसी खूप गरजेची आहे. आज तुम्ही तरुण आहात आणि तरुणपणात तुम्हाला ती जेवढी इम्पॉर्टंट आहे त्यापेक्षा तुम्ही वयस्कर होणार तेव्हा तुम्हाला खूप गरजेची असेल. आणि शेतकऱ्याला का गरजेची आहे? कारण शेतकरी हा लिमिटेड इन्कम सोर्सवाला पर्सन असतो, पण त्यांनी एकदा केलेली गुंतवणूक ही त्याला रिटर्न्समध्ये परत मिळते. म्हणून आयुर्वेदिक पॉलिसी का हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी का चांगली आहे याच्यासाठी माझे सगळे व्हिडिओ बघा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता त्याच्यातलंच एक सब्जेक्ट आहे हॉस्पिटल कॅश. तर हॉस्पिटल कॅश हे रायडर आहे. रायडर याचा अर्थ तुम्हाला जेव्हा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेता तेव्हा तुम्हाला एक ऑप्शन दिला जातो की तुम्हाला हॉस्पिटल कॅश बेनिफिट पाहिजे का, अशी कंपनी विचारते. काही पॉलिसी ज्या कंपन्या इश्यू करतात त्याच्यामध्ये ते इनबिल्ड असतं, म्हणजे हॉस्पिटल कॅश तुम्हाला मिळणारच असतं. पण काही याच्यात तुम्हाला तो रायडर घ्यावा लागतो. आता हॉस्पिटल कॅश कशी वर्क करते ते आपण समजून घ्या. जस्ट इमॅजिन करा, तुम्ही पॉलिसी घेताना तुमच्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला पर डे 1000 रुपीज मिळणार आहे, म्हणजे प्रति दिवशी तुम्हाला 1000 रुपये मिळणार आहे हॉस्पिटल कॅश म्हणून. आता हे वर्क कसं होतं? जस्ट इमॅजिन करा, तुम्ही 1 तारखेला दुपारी 12 वाजता ॲडमिट झालात हॉस्पिटलमध्ये आणि 6 तारखेला तुम्ही डिस्चार्ज झाला. किती वाजता? सकाळी 8 वाजता 9 वाजता जे काय असेल टायमिंग ते. तर अशा वेळेस 1 तारीख ते 6 तारीख ह्याच्यामध्ये 24 तासाचं घड्याळ आपल्याकडे कॅल्क्युलेट होतं. 24 तासाचं घड्याळ कॅल्क्युलेट होतं. मग ते 6 दिवस नाही होत, ते कदाचित 5 दिवस होतील किंवा 4.5 दिवस होतील. तर जे जास्तीचे दिवस आहेत, जर 5 दिवस झाले तर तुम्हाला पर डे 5000 रुपये, अशा पर डे 1000 रुपयाप्रमाणे 5000 रुपये कंपनी पे करते. आता हे का करते पे कंपनी? कंपनीने जेव्हा तुम्हाला पॉलिसी विकली तेव्हा तुम्हाला एक ऑप्शन दिला होता की तुम्हाला हॉस्पिटल कॅश बेनिफिट पाहिजे का. आणि हा का पाहिजे तुम्हाला? की तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना तुम्हाला येणारे तुमचे नातेवाईक, त्यांचा एक्सपेन्सेस, तुमचं जे ॲडमिट असताना झालेलं फायनान्शियली नुकसान, म्हणजे तुम्ही नोकरीला नाही त्या दिवशी, तुमचा पगार नाही आला, मग तुमचं फायनान्शियली नुकसान झालं, अशा ह्या नुकसानाला भरपाई कुठेतरी मिळावी ह्यासाठी एक स्पेशल रायडर बनवला. त्याला आपण म्हणतो हॉस्पिटल कॅश रायडर, हॉस्पिटल कॅश बेनिफिट असं म्हणतो. आणि ह्या बेनिफिटमध्ये काय होतं, तुम्ही जे 6 दिवस ॲडमिट होतात पण तुम्हाला 5 दिवसाचे 1,000 5000 रुपये मिळतात. आणि हे तुम्हाला क्लेम करावे लागतात. लक्षात घ्या, हे तुम्हाला क्लेम करावे लागतात. तुम्ही जेव्हा डिस्चार्ज होता आणि जेव्हा तुम्ही प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशनचे एक्सपेन्सेस मागता त्या पोस्टमध्ये पण तुम्ही तो क्लेम करू शकता हॉस्पिटल कॅशचा, किंवा त्याचा सेपरेट तुम्ही फॉर्म भरून त्याच्याबरोबर तिचे डिस्चार्ज समरीज तुम्ही लावली की ती कंपनी व्हेरीफाय करते आणि तुम्हाला ते जे काही 5000 असतात ते तुमच्या अकाउंटला जमा करतात. पण हा रायडर इतका चांगला आहे की ह्याच्यातनं काही वेळेस काय होतं की जर तुम्ही एखाद्याला केअरटेकर म्हणून ठेवला हॉस्पिटलच्या आवारामध्ये, तुमच्या पेशंटच्या नातेवाईक ट्रीटमेंटमध्ये, म्हणजे समजा पेशंटच मेन त्या घरातला करता धरता आहे आणि तोच ॲडमिट झाला आहे, मग अशा वेळेस मग त्याची देखभाल करायची कोणी? त्यांची मिसेस, मुलं लहान असतील आणि मिसेस येऊ शकत नसेल ट्रीटमेंट बघायला हॉस्पिटलमध्ये, तर त्यांनी समजा एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाबा तुम्ही जरा बघा त्यांना, मी मला काही पैसे देते. तर अशा वेळेस त्या ज्या मॅडम नवऱ्याच्या देखभालीसाठी ज्या व्यक्तीला अपॉइंट करतात त्याला जे पैसे दिले जातात त्या देखभालीसाठी, ते पैसे रिव्हर्स एंट्रीमध्ये जातात. मग हॉस्पिटल कॅशचं जर रायडर असेल त्या व्यक्तीकडे तर त्या व्यक्तीला ते 1000 रुपयाप्रमाणे मिळतील आणि ती अमाऊंट तो त्या जो केअरटेकर आहे त्यांना देऊ शकतो. म्हणजे स्वतःच्या खिशातला 1 रुपया गेला नाही. फक्त एवढंच आहे, पॉलिसी घेताना तुम्हाला थोडीशी अमाऊंट एक्स्ट्रा भरायला लागली पण त्याने काही नुकसान होत नाही. उलट त्याचा बेनिफिट हा होतो की तुम्हाला एक अमाऊंट मिळते जी कॅशमध्ये असते. कॅशमध्ये याचं अकाउंटलाच येते पण ती कॅशमध्ये असते हॉस्पिटल कॅश म्हणून, आणि ती तुम्हाला अकाउंटमध्ये मिळते. तर अशा पद्धतीने हॉस्पिटल कॅश नावाचं एक रायडर आहे. तुम्ही जेव्हा पण मेडिकल पॉलिसी घ्याल तेव्हा तुमच्या ॲडवायझरला विचारा. जर तुम्हाला तशी काही गरज असेल तर तुम्ही मलाही कन्सल्टेशन करू शकता माझ्याकडे. आमच्याकडेही तो ऑप्शन अवेलेबल असतो. धन्यवाद.